The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। माता पितो उपठानं पुत्तदार ससंगहो अनाकुलाच कम्मन्ता ये तं मंगलमूत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डिग्रस या छोट्याशा खेडे गावामध्ये पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या आदर्श बौद्ध समाज निर्मिती या उपक्रमांतर्गत कालवश हौसीरामजी इंगोले बाबा यांच्या 7व्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी जाहीर धम्मदेसनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा या प्रसंगी उपस्थित असलेले कळमनुरी तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय जीवकजी कांबळे साहेब, मारुतरावजी सवणकर आणि सर्वच मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाचे व्यवस्थापक संघर्ष नवयुवक मित्र मंडळ दिग्रस व संघर्ष मित्र मंडळ रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली, त्याचबरोबर बाबांचे सुपुत्र श्यामरावजी, मधुकरजी, अशोकजी आणि आनंदजी, शशिकलाताई सोनाळे आणि सर्वच गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बाबांचा आज स्मृती दिन आहे। मानवी जीवन हे मोठं अनमोल आहे, पण या जीवनाचं मूल्य इथे प्रत्येकालाच समजत नाही। बरेच लोक इथे जन्माला येतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं कि गेले। कहाँ गए, क्या किया, कुछ पता नहीं चलता। लोक गेले की म्हणतात उचला। काय काय कमवलेलं असते, बोटात अंगठ्या असतील, कानात, नाकात, हातात, पायात, गळ्यात, जे जे म्हणून काही असेल, चाब्या लपू 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 जरी ठेवत असतील, आपलं बटन दबलं की लोक अगोदर इथून जे जे काही घेऊन चाललेले असतात ते अगोदर काढून घ्या म्हणतात आणि आता लवकर उचला म्हणतात, वास सुटते।
मग ते कोणीही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, जाती धर्माचा काही संबंध नाही, गरिबी श्रीमंतीचाही काही संबंध नाही, शिक्षिताचा आणि अशिक्षितांचाही काही संबंध नाही. आपण गेल्याबरोबर आपली किंमत झिरो होते. भोपळा अगोदर किती वाटते आपल्याला, मला साहेब म्हणाव, मला मॅडम म्हणाव, ताई म्हणाव, बाई म्हणाव, माझ्या पाया पडत राहाव, मला वर वर करा, लय झेलाव, लय काय काय वाटते बापा. तुम्हाला नाही, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. खरं तर या सगळ्या आयोजकांचं, बाबांच्या सुपुत्राचं, मुलीचं, स्नुषांचं आणि या ग्रामस्थांचं एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. या खेडे गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केला बघा. गाव साईडला प्रबोधनाची नितांत गरज आहे. आणि त्यामुळे मी आता मगाशी जे तुम्हाला म्हणालो की जीवन खरंच फार अनमोल आहे, पण त्याचं मूल्य प्रत्येकाला नाही आहे बघा. इथे अनेक लोक असे असतात की मृत्यूनंतरही जिवंत राहतात, आणि इथे फार जास्त लोक असे असतात की ते जिवंत असून मेल्यासारखे असतात. बाल्यान बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत, आणि बाकी सगळी दुनिया गेली म्हणते चुलीत. स्वयंकेंद्रित असतात पहा लोक बरेच. बाकी दुनियादारीशी, समाज कार्य, धम्म कार्य, कुणाला उपकार करायचे, कुणाला मदत करायची, कुणाच्या प्रती करुणा करायची, कुणाला काही मदत करायची, याचा काही संबंध नाही. फक्त आपलं घर, आपले लेकरन, बायकोन, मायन, बापन, घर, गाडी, जे काही तेवढ्यातच रममान बघा. असं जिवंत प्राणी जगतात. जगतात की नाही? खिचडी खाली का? खिचडी खालेली दिसते तुम्ही जरा. गाणे ऐकले बघा सुंदर अशा प्रकारे. तर त्या एका कवीचे शब्द आहेत बघा. तू यहाँ मुसाफिर है, ये सराय फानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है, धन जमीन जर जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने, तू बुद्धा को भूला है फंस के इस झमेले में. असे शब्द आहेत त्यांचे. म्हणजे आपण कोणी जरी असलो तरी आपल्या प्रत्येकाला जन्म गावावरून निघून मरण गावाला जावं लागणार आहे. कुणाचा स्टॉप, कुणाचा थांबा, कधी कुठे कसा येईल याची नो गॅरंटी आहे. आपला जन्म झाला तेव्हापासूनच नाही, आईच्या उदरात जेव्हा आपल्या आईला गर्भधारणा होते तेव्हापासून आपण नो गॅरंटी मध्ये असतो. तुम्ही संसारिक लोक आहात बघा, कधी कधी 1 महिन्याचा तो मासाचा गोळा तिथेच त्याचा प्रॉब्लेम होते आणि ते राहत नाही बघा. कधी 2 महिन्याचं बाळ, कधी 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचं बाळ आईच्या उदरात असताना देखील काही होऊ शकते. जन्माला आल्याबरोबर बघा बाळाला काही दिवसांमध्ये म्हणजे 2-3 दिवसातही काही होऊ शकते. 8 दिवसातही, 8 दिवसाच्या बाळाला मृत्यू येऊ शकतो. 15 दिवसाच्या, 1 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 1 वर्षाच्या बाळाला मृत्यू येऊ शकतो. अगदी रांगणारं बाळ असेल त्यालाही मृत्यू येऊ शकतो. बोलायला लागलेलं बाळ तेही मरू शकते. अगदी तारुण्यात असलेली लोकही मरतात, मध्यवयातीलही लोक मरतात, आणि म्हातारपणातही लोक मरतात. आणि 100 जरी गाठली तरी बटन दबते म्हणजे दबते. आणि मरणाला ना पैसा थांबवू शकते, मरणाला ना आपला धर्म ना जात थांबवू शकते, मरणाला ना आपलं गणगोत थांबवू शकते, मरणाला ना आपलं ज्ञान, ना आपलं शिक्षण, ना आपलं काय पद प्रतिष्ठा आहे, मरणाला कोणी थांबवू शकत नाही. थांबवू शकते? कोणी थांबवू शकत नाही बघा. आता मध्य प्रदेशात एक घटना घडली बघा 4-2 दिवसांपूर्वी. तुम्ही सोशल मीडियावरती जर असाल, न्यूज चॅनल्स जर पाहत असाल, कारण बऱ्याच लोकांना सिरियल मधून डोकंच काढू वाटत नाही बापा. लोक सांगतात एक मालिका संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, पिक्चर तर विचारूच नका, चित्रपट पाहण्याचा तर लयच नाद आहे. लय काय काय आवडते काही लोकांना. आणि त्यामुळे आता मध्य प्रदेशात एक घटना घडली बघा. 10-11 लोक बोट उलटली पाण्यामध्ये आणि 10-11 जणांचा मृत्यू झाला बघा. एका आईचा फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावरती. तिचं असं छोटस बाळ, तिनं ते जॅकेट घातलेलं होतं, ते बाळ तिच्या छातीवरती आहे, आणि ती आई अशी त्या बाळाला बिलगलेली मृत्युमुखी पडलेली आहे बघा. 10-11 लोक या जगामध्ये रोज आणि रोज कितीतरी लोक मरतात बघा. जन्मालाही लोक येतात कितीतरी बाळ, आणि मृत्युमुखी सुद्धा पडतात. आणि मृत्युमुखी पडत असताना
त्यांची जात धर्म संप्रदाय ज्ञान श्रीमंती गरिबी हे काही मायने राहत नाही आणि म्हणून प्रत्येक जण जन्मगावावरून निघालेला आहे आणि मरण गावाकडे वाटचाल करत आहे. भगवान बुद्धांनी संत महापुरुषांनी सांगितलं मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपण जीवन असं जगायला पाहिजे की मेल्यानंतर अनेक लोकांनी आपल्याबद्दल हळहळ व्यक्त केली पाहिजे. नाही तर आपलं बटन दबलं की लोक म्हणतील वा 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 गेले का, हा बरं झालं हो गेले, असं म्हणू नये नाही का. हळहळ व्यक्त केली पाहिजे, इतरांना पण असं वाईट वाटायला पाहिजे, आपल्या मृत्यूचं असं कर्तृत्व आपलं असायला पाहिजे. आणि हे भगवंताचं वचन आहे, त्यामुळे जीवनाचा सदुपयोग करता आला पाहिजे. पहा जीवन खरंच अनमोल आहे बघा. प्रत्येकाला 2 हात दिले, प्रत्येकाला 2 डोळे दिले, प्रत्येकाला 2 पाय दिले. मनुष्य शरीर म्हणून प्रत्येकाला सारखंच आहे बघा, फक्त रंग रूप वेगवेगळं आहे, उंची कमी जास्त आहे आणि कुणाच्या पूर्वकर्मामुळे कुणाला अंधत्व आहे, कुणाला अपंगत्व आहे किंवा काय आहे. पण सरासरी जर तुम्ही पाहत असाल तर इथून तिथून माणूस प्राणी सारखाच आहे बघा. आता इथे बसलेले तुम्ही अनेक जाती धर्माची लोक इथे आहात, अनेक मान्यवर लोक आहेत, शिकले सवरलेली पण आहेत, अशिक्षित पण आहेत, गावात राहणारी आहात, शहरात राहणारी आहात. आता सगळेजण सारख्याच बुद्धिवाले आहेत का? आहेत का? सगळेजण सारख्याच स्वभावाचे आहेत का? आहेत? सगळेजण चांगल्याच स्वभावाचे आहेत का किंवा सगळेच जण वाईटच स्वभावाचे आहेत का? नाहीये. काही काही बिलकुल ध्यानावरच नसतात. पहा खाओ पिओ मजा करो बस, चालली गाडी, माय बापानं कमवलंय आणि खाऊ दे म्हणते आणि खाऊन खाऊन टम फुगते. काहींचं जीवन असंच आहे बघा, विचार करत नाही, या बुद्धीचा वापर करत नाहीत, शिक्षण घेत नाहीत आणि शिक्षण न घेतल्यामुळे त्यांची प्रज्ञा विकसित होत नाही आणि ज्यांची प्रज्ञा विकसित होत नाही ते ना स्वतःचं कल्याण करू शकतात ना इतरांचं कल्याण करू शकतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बघा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षण हे दुधारी तलवारी सारखं देखील आहे आणि त्यामुळे शिकलेला माणूस जर सदाचारी असेल, सिलवान असेल, त्याच्यामध्ये नैतिकता असेल तर तो स्वतःच्या विकासाबरोबर इतरांचाही विकास करण्याचा विचार करतो. आणि असा शिकलेला माणूस तुमच्या डिग्रस मध्ये जन्माला आला आणि त्याने मुंबईमध्ये आपला झेंडा फिरवला आणि जीएसटीचा डेप्युटी कमिशनर उपायुक्त बनलेला आपल्या गावातला आनंद इंगोले सर जो माणूस आहे तो या गावची शान आहे बघा. अनेक गाव खेड्यांमध्ये जातो बघा, अनेक लोक भेटतात आम्हाला. आता लहानपणापासून जन्माला आलो, भंतेजी झालो आणि आता भिंगरी पायाला जणू काही आमच्या बांधली आहे. 26 जानेवारी पर्यंत तारखा बुक आहेत बघा आमची. आता आनंद इंगोले सरांनी तुम्हाला सांगितलं 2 वर्षापासून मागे लागले होते. आमचे अशोक साळवेजी आहेत औरंगाबादला आलेले, त्याचबरोबर शामरावजी आमचे इंगोले आहेत औरंगाबादला राहतात, ते 2 वर्षापासून मागे होते परंतु तारीख मिळत नव्हती. आता ही 26 जानेवारी पर्यंत तारखा बुक आहेत. औरंगाबाद मध्ये आम्ही काम करतोय खरं, राहतो खरं, परंतु संपूर्ण महाराष्ट्र असेल, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या सगळ्या राज्यांमधून निमंत्रण येत असतात आणि म्हणून रोज आणि रोज कार्यक्रम आहेत. मला आनंद इंगोले सरांच्या बद्दल प्राऊड फील होतो आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं की इथे गावामध्ये ज्या गावातून आपण बाहेर पडलो, बाहेर जाऊन आपण संघर्ष केला, शिक्षणाचा संघर्ष केला, वडिलांनी चांगले संस्कार दिले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं वक्तव्य केलेलं आहे बघा. बीज जर शुद्ध असेल, माता पिता जर आदर्श असतील, माता पिता जर ध्यानावर असतील, मायबाप जर चांगले असतील, नैतिकता पाळणारे असतील, सदाचारी असतील, माता पितांमध्ये जर व्यसनाधीनता नसेल, माता पिता मुलांना शिक्षणाचा किंवा चांगलं वागण्याचा संस्कार देतील आणि स्वतः माता पिता त्या क्वालिटीचे गुणवत्तेचे असतील तर मुलं चांगले निघतील की वाईट निघतील? हा, कसे निघतील? आणि बाप जर दारू पिऊन पडत असेल तर पोराकडून अपेक्षा केल्यावर कोरडा पाषाणाकडून अपेक्षा केल्यासारखं होईल की नाही? आणि बऱ्याचदा असंच होते पहा, बाप आहे दारू पिते, मग ते पोरग आहे मोठं मोठं होताना पाहते बाप काय खाते आणि काय पिते आणि ते त्यांच्याच पावलावर पाऊल टाकते. माय जर ध्यानावर असेल तर ठीक आहे, माय ध्यानावर नसेल, माय पाकडणारीच असेल, फक्त इकडचं तिकडं तिकडचं इकडं, ह्याची सून बरोबर नाही म्हणते, त्याची सासू बरोबर नाही म्हणते, तिचा नवरा बरोबर नाही, नानीला पळून लावणारी समजा तुम्ही नाही तसे बापा तुम्ही लय चांगले,
पण अशा गुणवत्तेची आई असेल तर लेक चांगली निघेल का तिची? हे भगवंताचं संताचं वचन आहे. माता पिता जर योग्यतेचे असतील, पात्र असतील, गुणवत्ता त्यांच्यामध्ये असेल तर निश्चितपणे शाश्वती आहे 99.99% की त्यांची मुलं ही सुज्ञान सुजान नागरिक बनू शकतात. या गावामध्ये जे इंगोले बाबा आपल्यातून 7 वर्षांपूर्वी निघून गेले, त्यांच्या पोटी हे सुंदर आणि सुजान नागरिक असलेले सुपुत्र जन्माला आले. आनंद इंगोले सर या गावातूनच मोठे झाले. मुंबईमध्ये आज ते कमिशनर आहेत, आयुक्त आहेत आणि त्यांना वाटलं की आपल्या गावाला शाळेला रिटर्न गिफ्ट काहीतरी आपण दिलं पाहिजे. दुपारी आम्ही शाळेमध्ये सौर ऊर्जा संयंत्रणाचा वितरण सोहळा, लोकार्पण सोहळा साजरा केला. तिथे विस्तार अधिकारी वगैरे बरेच मान्यवर मंडळी होते, गावातले पण आपल्या मान्यवर मंडळी होते. 2.5 लाखाचं सोलार सिस्टम त्यांनी शाळेला भेट दान म्हणून दिले. त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आज लोक, मी सुरुवातीला म्हणालो, स्वयंकेंद्रित आहेत लोक. बस स्वतः पुरतं खायचं खायचं खायचं, स्वतःच खायचं, दुसऱ्याला काही द्यायचं नाही. असे लोक लय भेटतात बघा. कसं काय द्यावं म्हणतात दुसऱ्याला. भगवान बुद्धांनी 2,500 वर्षांपूर्वी सांगितलं, गृहस्थ लोकांना, तुम्ही जी संपत्ती कमवता, धन संपत्ती जी कमवता, जे काही प्रॉपर्टी कमवता, जर तुम्हाला असं वाटत असेल त्या संपत्तीमुळे आमच्या जीवनामध्ये, संसारामध्ये, कुटुंबामध्ये आम्हाला सुख शांतीचं जीवन प्राप्त झालं पाहिजे, तर भगवान बुद्ध म्हणाले, जी तुमची मिळकत आहे, कमाई आहे, त्याचे तुम्ही 4 हिस्से 4 भाग केले पाहिजे. जे तुम्ही कमवता त्याचे किती भाग करायला सांगितले भगवंताने? तुमची धनसंपत्ती तेव्हा तुम्हाला सुख देते जेव्हा तिचे तुम्ही 4 भाग करता, 4 हिस्से करता. आणि विशेषत्वाने तुम्हाला मी उल्लेख करून सांगेल इथे, हे जे माता पितू पठ्ठानं पुत्तदारस्य संग हो सांगितलं भगवंताने महामंगल सूत्रामध्ये. आई वडिलांची सेवा करा, मूल बाळ बायको यांचा सांभाळ करा. आम्ही पाहतो काही काही ठिकाणी मूल बाळ बायको यांची सेवा करते आणि माय बापाला मी सांभाळतो म्हणते. बा, भगवंतानं संतानं सांगितलंय माता पित्याची सेवा करा, आणि भलतच कोणाची सेवा करते आणि माय बापाला मीच सांभाळतो म्हणते. गावाकडे तर लय बेकार परिस्थिती आहे बघा. आमचा गावाकडे जन्म झाला म्हणून लय गोष्टी आम्हाला माहित आहे, प्रवचनातून सांगायला भेटतात. इथे माणूस माणसाला बघा तोलत राहतो, कोणाचं कोणाशी पटत नाही. भाऊ भावाचा वैरी आहे बघा इथे. बहिणीला भाऊ विचारत नाही, भावाला बहीण विचारत नाही. माय बापाचा अपमान केला जातो, माय बापाला त्रास दिला जातो, माय बापाला मारझोडही केल्या जाते, माय बापाचा खूनही केला जातो बघा. अशा कितीतरी घटना घडत असतात. म्हणून भगवंताने 2,500 वर्षांपूर्वी सांगितलं, माता पितू पठ्ठानं पुत्तदारस्य संग हो, म्हणजे आई वडिलांची तुम्ही सदैव सेवा केली पाहिजे. या जगामध्ये जागरूक देवस्थान जर कोणतं असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल निस्वार्थ तुमच्याबद्दल प्रेम करणारे या जगात जर कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते म्हणजे आपले आई वडील असतात बघा. निस्वार्थ प्रेम करणारे, निस्सीम प्रेम करणारे. म्हणून ते जसे लहान असताना तुम्हाला आपल्या घासातला घास भरवतात, लहानाचं मोठं करतात, पोटाला चिमटा घेतात, उपाशी पोटी राहतात, परंतु आपल्याला जन्माला घातल्यानंतर चालायला, बोलायला, खेळायला, हसायला, लिहायला, वाचायला सगळं शिकवतात. आपण जेव्हा मोठे होतो आणि आई वडील जेव्हा म्हातारे होतात तेव्हा आपलं आद्य कर्तव्य असते की त्या आई वडिलांची आपल्याला काठी बनता आलं पाहिजे. म्हातारपणामध्ये त्यांची काठी बनता आलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी तसं होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलं की आपल्या संपत्तीचे 4 हिस्से करा, जेणेकरून तुमच्या परिवारामध्ये सुख शांतीचं जीवन राहील. पहिले कोणता हिस्सा सांगितला? पहिला म्हणजे 100 रुपये जर तुम्ही कमवत असाल तर त्याचे 4 हिस्से 4 भाग केले तर किती रुपयाचे हिस्से होतील? ते 25 रुपयाचे 4 हिस्से. समजा 100 रुपये दिवसाला कमवत असाल तर आता तर बापा महिलांना गावाकडे रोज किती झाला म्हणते मजुरी? 500 रुपये विकली माला. म्हणजे महिलांना काय जे असेल ते मजुरी आणि पुरुषांना वेगळीच. पण जर ते व्यवस्थित असतील, खाणारे पिणारे नसतील, ध्यानावर असतील तर बचत करता येते, लेकरा बाळांनाही सुख शांती देता येते, लेकरांना चांगलं शिक्षणही देता येते. पण जर मायबाप ध्यानावर नसतील, आलं ते खालन पिलन झोपलं एवढं जर करत असतील तर काहीच त्यांच्या वाट्याला राहत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले 4 हिस्से करत असताना पहिला हिस्सा तुमच्या धनसंपत्तीचा तुम्ही माता पित्याच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवला पाहिजे.
दुसरा हिस्सा जो आहे तो मुलं बाळ बायको या संसाराचा प्रपंच चालवण्यासाठी बाजूला काढून ठेवला पाहिजे. तिसरा हिस्सा बचत करून ठेवला पाहिजे, इन्व्हेस्ट करून ठेवला पाहिजे. म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कोणतं संकट, कोणतं दुःख, कोणतं लग्न कार्य किंवा काही येईल तेव्हा तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी तिसरा हिस्सा बचत करून ठेवायला सांगितलेला आहे. चौथा आणि शेवटचा हिस्सा भगवंताला जेव्हा विचारला अनाथपिंडकाने तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही चौथा हिस्सा दान धर्मामध्ये दिला पाहिजे. कारण तुम्ही जे काही कमवता त्याची गरज इथल्या अनेक मनुष्यांना, प्राण्यांना, संन्याशांना असते. आणि त्यामुळे ज्या घरातून आपल्या धनसंपत्तीचे असे 4 हिस्से होतील त्यांच्याच घरामध्ये सुख शांतीच्या नद्या वाहतात. आणि म्हणून आई वडिलांच्या सेवेसाठीचा पहिला हिस्सा भगवान बुद्धांनी सांगितला बघा. आणि त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तर तुम्हाला सुख शांती मिळेल. कारण जीवन हे नश्वर आहे बघा, क्षणभंगूर आहे. जीवन कसं आहे? क्षणभंगूर आहे. कधीही आपलं बटन दबू शकते. तो मी, तुम्ही कोणीही असो, आपण कधीही जाऊ शकतो बघा. आता मी तुम्हाला जे म्हणालो त्या मध्य प्रदेशात जी घटना घडली त्या बोटीत बसण्यापूर्वी, बोटीत बसल्यानंतर तरी त्या लोकांनी कल्पना तरी केली असेल का की आपण पुढल्या क्षणाला मरणार आहोत? असं वाटलं असेल का लोकांना? वाटलं असेल का? मागे समृद्धीला एक ट्रॅव्हल्स बस, अख्खी बस जळाली बघा. किती लोक मेले तुम्ही पेपरमध्ये, वर्तमानपत्रात बातमी वाचली असेल तर बघा. लोक होते, प्रवास करत होते आणि रात्रीला त्या सिंदखेड राजा जो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, हायवेला गाडीने पेट घेतला. लक्झरी बसने फुल भरलेली होती ती लक्झरी बस. रात्रीची वेळ होती, अख्खी बस पेटली, एका किनाऱ्यावरती धडकली, बस पेटली तर कोणालाही खाली उतरता आलं नाही. त्याही बसमध्ये कितीतरी लोक मरून त्यांचा पूर्ण राख झाली बघा. हे जीवन असंच आहे. कुणाला कुठे कधी आणि कसा मृत्यू येईल हे सांगता येत नाही बघा. सांगता येते मृत्यू? सांगून येते का? मृत्यू बिलकुल सांगून येत नाही बघा. तो कोणालाही येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो आणि कसाही येऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. त्यामुळे त्या काळात भगवान बुद्धांनी 3 सिद्धांत सांगितले या जीवनाबद्दल. जीवन नश्वर आहे म्हणाले भगवान, अनित्य आहे सर्व काही. इथे सर्व काही अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, अनात्मा आहे. इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही, कायमस्वरूपी भगवान म्हणतात. बालपणातच आपण बालपणात असतो, तारुण्यात आपण तारुण्यात असतो, मध्यवयात आपण मध्यवयाचे असतो आणि म्हातारपणात म्हातारपणाचे असतो बघा. त्यामुळे हे वयही वाढत जाते. ज्या शरीराला आपण माझं 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 म्हणतो ते शरीरही आपल्या कामी पडत नाही बघा. वेळ आल्यावर जेव्हा आपल्याला कृत्रिम श्वास लावल्या जातो, आयसीयू मध्ये जेव्हा ऍडमिट केल्या जाते, तेव्हा आपल्या प्रॉपर्टीला खर्च करायचं की नाही हे आपण नाही ठरवू शकत बघा. ठरवू शकतो काय? कृत्रिम श्वास जेव्हा लावल्या जातो, आयसीयू मध्ये जेव्हा ऍडमिट केल्या जाते आपल्या कोणाला पेशंटला, तर आपलं जरी शरीर असेल तरी त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. हे केस आपले पिकतात बघा. जरी केस आपलेच आहे तर त्याला म्हणू शकतो का आपण पांढरे होऊ नको ना बापा? थांबवू शकता का तुम्ही? आता इथे पहा, काही काहीचे खालून पांढरे वरती पिवळे लालन कसे कसे झालेले असतात पहा. तुम्ही पॉलिश किती भारीची लावा, निसर्गाचा जो नियम आहे तो नियम सर्वांसाठी समसमान आहे. आणि म्हणून एक दिवस केस आपले पांढरे होणार म्हणजे होणार बापा. आम्हाला भेटले नाही, भगवान म्हणाले काढत राहा, हे तर आम्ही काढत राहतो. बरं झालं बापा तुम्हाला भेटले. तुम्ही 3-3 आरसा पाहू आरसा पाहून ज्यांचे पांढरे होतात ते लय परेशान होत असतील. आणि त्यामुळे भगवान म्हणाले ज्या शरीराला सुद्धा आपण माझं माझं समजतो, हे शरीरही एक दिवस आपल्याला धोका देते. आपलेच गुडघे असतात पण एक वेळ येते ते आपल्याला साथ देत नाहीत. आपलीच कंबर असते पण एक वेळ येते आपल्याला साथ देत नाही. आपलंच पोट असते पण एक वेळ येते साखर नको खायला सांगितली म्हणते डॉक्टरना, डायबिटीज झालाय, शुगर झालाय बापा, साखर गोड नकोच म्हणते.
आवडीची असेल तरी खाऊ शकत नाही. हे जीवन असंच आहे बघा. वेळ एक आली, कोणाला अर्धांग वायू येते बघा, कोणाला पॅरालिसिसचा अटॅक येते, कोणी बहिरे होते, कोणाचा ऍक्सिडेंट मध्ये हात जाते, पाय जाते. आणि त्यामुळे ज्या शरीराला आपण आपलं आपलं म्हणतो ते शरीरही कायमस्वरूपी आपलं राहत नाही. ज्या संपत्तीला आपण आपलं आपलं म्हणतो ती संपत्ती वेळ आल्यावर आपल्याला साथ देत नाही. भगवान म्हणाले मरणही आपल्याला चुकत नाही, म्हातारपण आपल्याला चुकत नाही, आजार पण आपल्याला चुकत नाही. आणि त्यामुळे या जीवनाचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, जीवनाचा उपभोग घेता आला पाहिजे, जीवनाचा सदुपयोग करता आला पाहिजे. प्राण्यांसारखं जीवन जगता कामा नये. आपण आपल्या मुलांना चांगलं घडवू शकलो पाहिजे, आपण स्वतःचा विकास करू शकलो पाहिजे. कारण भगवान म्हणतात निसर्गाचा नियम आहे बघा. निसर्गाचा काय नियम आहे माहितीये? जे लोक येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणतात, म्हणजे संपत्तीमध्येच सगळं डोकं घालतात. भगवान म्हणाले निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचे दोनच नियम आहेत, एक तर देऊन जावं लागते, नाही तर सोडून जावं लागते. आता जे मी तुम्हाला म्हणालो ना, धन जमीर ये जर जेवर कुछ ना साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. आईच्या पोटातून जन्माला येत असताना, जेव्हा आपल्या आईची डिलिव्हरी होते, जेव्हा आपण या जगात आलेलो असतो, काय घेऊन येतो सोबत? आता जे तुमच्याकडे जे जे काही आहे, कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, बोटातलं, भरझरीचं, ते काहीतरी होतं का जन्माला आले तेव्हा? होतं का? काहीच नव्हतं बघा. खरंच रिकाम्या हाताने आलो. मुठ्ठी बांध के आने वाले हात पसारे जाएगा म्हटलेलं. मुठ्ठी बांधूनच येतो की अशी बिलकुल, जसं काही काही ठेवलंय मुठीमध्ये, आणि खरं तर काहीच नसते त्या मुठीमध्ये. मुठी बांधू बांधू आलेला असते. कारण ते मोहापायी, लोभापायी, आसक्तीपायी, लालसेपायी जन्म होत असतो आपल्या बघा. आणि जन्म होणं हे दुःखदायी आहे म्हणाले भगवान. कारण जन्माला आल्याबरोबर काय घडते? पहिली गोष्ट, हसतो की रडतो आपण? जन्माला आल्याबरोबर आपण म्हणजे तुम्हाला आपल्याला कुठे ढेकळं समजत होतं, पण जे जन्माला येतात बाळ ते तर पाहतो का नाही आपण? तर जन्माला बाळ आल्याबरोबर पहिली कोणती घटना घडते? काय घडते? बाळ रडते की गदागदा हसते? अरे बाप, माझी आईने डिलिव्हरी केली, माझी ही आई भेटली का मला, तू भेटली का मला, असं म्हणते का ते? और माझे पप्पा कुठे आहे, दाखवा रे बाबा, असं म्हणते का ते? आणि चांगल्या घरात आलो की झोपडीत जन्माला आलो असं विचारतं का ते? काही विचारत नाही बघा. ते एकदम येते आलं की रडतेच बघा. आता रडणं हे सुखाचं लक्षण आहे की दुःखाचं लक्षण आहे? कोणी रडत असेल तर तुम्ही त्यांना असं विचारता का, कोणता आनंद झाला, लय रडू लागले तुम्ही, असं म्हणता का? म्हणता का? आणि कोणी हसू लागलं तर असं म्हणता का, कोणतं दुःख झालं तुम्हाला? म्हणत नाही ना आपण. रडणं हे दुःखाचं कारण आहे बघा. जाती जरा मरण व्याधी हे दुःख आहे म्हणाले भगवान बुद्ध. जन्माला येणं दुःखदायी आहे म्हणाले भगवान. कारण जन्माला आल्याबरोबर बाळ रडते, आणि रडणं म्हणजे त्याला काहीतरी पाहिजे असते. काय पाहिजे असते? तर जेवण पाहिजे असते, आईचं दूध पाहिजे असते. आणि जेव्हा आईचं दूध दिल्या जाते तेव्हा मग मुकत झोपते. आणि लहानपणी एकच काम असते, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. आणि ज्यांच्या बुद्धीचा विकास झालेला असते ते जिंदगीभर तेच करते बा. तुम्ही नसाल तसे. ज्यांच्या बापाने लय कमवून ठेवलंय ते तेच करते बघा. खाते, पिते आणि झोपते. आणि उठलं की बायकोला भांड, मायबापाला भांड, याला भांड, त्याला भांड, असं भांडता भांडता भांडताच वाकडच जाते पहा. काही काही लोक वाकडेच जन्माला येतात आणि वाकडेच जीवन जगतात आणि वाकडेच मरतात. आणि मेल्यावर मग असे हात बांधतात. तुमच्याकडे बांधतात की नाही? पायाचे बोट बांधतात, यानं उठू नये आणि काही मागू नये. ते काय विसावा का काय म्हणतात? ते विसावा, त्याला विसावा म्हणतात. म्हणजे स्मशानात पोहोचण्याच्या अगोदर काही काही लोक त्या मड्याला, प्रेताला एका ठिकाणी थांबवतात बा, खाली ठेवतात. हे पाहिलं का तुम्ही? पाहिलं की नाही? हा, तर ते ठेवतात आणि तिथं पीठ, मीठ, चटणी काय जे असेल ते ठेवतात. काही काही काळात, पहिल्या काळात बघा, आम्ही लहान होतो, 5 पैसे 10 पैसे खोबरं बिब्रं, लाया फुटाणे असे फेकायचे ठराविक अंतरापर्यंत. ते विसावा देतात की नाही? आता तुम्ही बुजुर्ग आहे, समजा मायबाप आहे, तुम्हाला काही ढेकळं माहित नसेल ते कशासाठी ठेवतात, पण मी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. कशासाठी विसावा देतात, कशासाठी ते चटणी काय जे असेल ते पीठ बीठ ठेवतात. तर याच्यासाठी ठेवतात की आता मी तुम्हाला म्हटलं की नाही, गेल्याबरोबर सगळं काढून घेतात आणि उचला म्हणतात.
तर उचलण्याच्या अगोदर फुटका मणी पानात घालतात विड्यात आणि तोंडात ठेवतात आणि तोंड बंद करतात. त्या काळात कंपाळावर काही पैसे लावायचे का? याचे काय कारण होते माहितीये का तुम्हाला? हे एवढं तुझ्या वाट्याला मागायला पुन्हा यायचं नाही. त्या विसाव्याच्या ठिकाणी ते काय ते ठेवले की नाही, ज्वारी तांदूळ पीठ मीठ काय जे आहे ते मध्येच विसावा ठेवतात आणि नंतर स्मशानात नेतात त्याला. त्याचंही कारण एवढंच आहे की समजा उठले, समजा घरी लय त्रास दिलेला असते आपण, सासू सून काय जे असेल, सासरा बिसरा माय बाप तर लय हे सांड केलेली असते. तर लोकांचं गणित लय बेकार असते, लोक लय घाबरतात. भूत होऊन येते का काय छातीवर बसते की काय बापा? तर त्याचं गणित असं आहे की ते जे विसावं देतात का नाही, त्याला जर उठलं समजा, उठली किंवा उठलं स्मशानातून हो भूत होऊन, तर उठून तिथपर्यंतच येऊ आणि त्याच्या वाट्याचं तिच्या वाट्याचं जेवढं ठेवलंय तिथं तेवढं घेऊन पुन्हा स्मशानात जावं, घरी नको येऊ बापा. असा त्याचा अर्थ आहे बघा. तर हे अशा प्रकारचं जीवन आहे बघा मनुष्याच्या वाट्याला. मनुष्य प्राणी असाच आहे आणि त्यामुळे त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की आपलं जीवन फार चांगलं असावं, जीवन व्यवस्थित जगता यावं आपल्याला. आणि त्यामुळे जीवनाच्या ह्या गोष्टींना सगळ्या समजून घ्या म्हणाले भगवान बुद्ध. आणि जर समजून घेतलं आपण तर काहीतरी करू शकतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचं वचन आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे, स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. पण होते असं गाव लेवलवर की कधी कधी मायबाप फार जबाबदार असतात बघा, घरचे वडीलधारी लोक असतात की नाही, आपलं घर व्यवस्थित होण्यासाठी. आता जसं म्हणालो की आपले इंगोले बाबा खरंच चांगले होते. 89 वर्षाची आपली इंगोली माया आहे बघा, हे बसलेली आहे पाहते, प्रसन्न मुद्रा आहे बघा तिच्याकडे. पाय एकदा आईकडे माईकडे आहे का नाही, तिला एवढं चांगलं वाटत असेल पहा. आता तुम्हाला खरं सांगतो, आता मरण कोणाला चुकलं नाही, मरण प्रत्येकाला येणार आहे. मी तुम्ही सगळेच जाणार आहे. आणि असं म्हटलं काय नाही म्हटलं काय, काही काही लोकांना वाटतं बापा म्हणजे मरण शब्द काढला तरी काही काही लोकांना वाटतं खरंच मरतो का काय. तसं काही नसेल. ते समजा मी म्हटलं की मी मरतो, मरत नाही. जेव्हा येईल कर्मविपाकाने तेव्हा बिलकुल त्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणले काय नाही म्हणले का मरतो का मरतो का मरतो का, तर मरत नाही. त्या मायकडे पहा, ती प्रसन्न मुद्रा आहे. तिला गर्व फील होत असेल, प्राऊड फील होत असेल की मी औलाद चांगली जन्माला घातली, माझा मुलगा त्याच्या वडिलाचा प्रत्येक वर्षी स्मृती दिन करतो आणि काही ना काहीतरी वडिलाच्या नावाने गावाला देत राहतो, याचा तिला गौरव होत असेल. त्या आईसाठी मायसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजून तिचं अभिनंदन कौतुक केलं पाहिजे. मी आता मगाशी तुम्हाला म्हणालो मायबाप चांगले असायला पाहिजे, पण काही काही ठिकाणी मायबापही बिघडलेले असतात. काही काही ठिकाणी मुलं मायबापाची ओळख निर्माण करतात आणि काही काही ठिकाणी मायबाप मुलांची ओळख तयार करत असतात. असं गणित आहे. तर आम्ही दृष्टांत लय सांगत असतो बा, अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलेले असतील दृष्टांत. तर घरचे जे पती पत्नी असतात, आई वडील असो की कोणते जे पती पत्नी असतील, ते जर व्यवस्थित असतील तर गाडी संसाराची व्यवस्थित चालते. त्या घरामध्ये चांगले लेकरं जन्माला येतात, त्या घराचा विकास होते, सर्वांगीण विकास होते. पण ते घरचे लोक जर उलट्या डोक्याचे असतील तर मग घराचा सारा कार्यक्रम बिघडते बघा. आणि बऱ्याच घरांमध्ये संसारांमध्ये लोक सांगतात म्हणून बापा, लोक लय भीती सांगतात, आमच्याकडे दुखणे येतात. आता डॉक्टरकडे लोक दुखणंच घेऊन जातात आणि डॉक्टर हे तपासते त्याला कोणतं दुखणं आहे अगोदर आणि बरोबर तशाच गोळ्या देते आणि मग ते बरं होते. तसं आमच्याकडे लोक दुखणे घेऊ येतात आणि मग त्यांना उपाय कौशल्य आम्हाला सांगावं लागते भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार. तर बघा, एक पती पत्नी होते, गोष्ट कशी बिघडते बघा संसाराची. बऱ्याच ठिकाणी असं होतं की एकीकडे बायको ओढते आणि एकीकडे नवरा ओढत, दोघांचं मॅचच होत नाही गणित. एकाचं ट्रॅक्टरचं चाक आहे तर दुसऱ्याचं रिक्षाचं चाक आहे, गाडी चालेल का बरोबर? आगाडाच्या बगाडाला नवऱ्याचा विचार वेगळा तर बायको वेगळाच विचार करते. काही काही ठिकाणी उलट्या डोक्याचे लोक, उलट्या समजते ना तुम्हाला, समजते का नाही? कर म्हटलं की करायचं नाही, खाय म्हटलं की खायचं नाही आणि खाऊ नको म्हटलं खायचं, झोप म्हटलं की झोपायचं नाही, उठ म्हटलं की उठायचं नाही. म्हणजे असे काही स्वभाव. तर एक नवरा बायको होते पहा, दृष्टांत सांगतो तुम्हाला. गणित संसाराचं कसं बिघडते बघा छोट्या छोट्या गोष्टीमुळे, आणि घराचा सगळा सत्यानाश कसा होते छोट्या छोट्या गोष्टीवरून. तर एक जोडपं होतं, शेतकरी दाम्पत्य, पती पत्नी, दोघे पती पत्नी होते. पावसाळ्याचे दिवस होते, त्यांच्याकडे एक बैलजोडी होती.
एका बैलाची शेपटी कटलेली होती, त्याला लांडा बैल म्हणत होते. समजते तुम्हाला लांडा बैल? एका बैलाचा रंग बांडा होता, त्याला बांडा बैल म्हणत होत. आणि ही बैलजोडी होती, आणि बैलजोडी होती तर मग शेतात कामाला गेले, पावसाळ्याचे दिवस होते, नदी ओलांडावी लागायची. गाव आणि शेताच्या मध्ये नदी होती. मग नदीला पूर आला होता, शेतातून सायंकाळ झाली, परत यावं लागणार होतं. याची बायको नेमकी उलट्या डोक्याची होती. पुरणपोळी कर म्हणलं की ज्वारीची भाकर पिठली, आणि तुझ्याकडचे पाहुणे आले, आता ज्वारीची भाकर पिठलं कर, आपल्या घरात काहीच नाही म्हणून हुसन वारी करून पुरणपोळी खाऊ. असं लय जमते काही काही ना बापा, तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले. तर मग झालं असं की ते जो जोडपं होतं गावाकडे येत होतं, काम झाले त्यांचे, शेतातून घरी यायचं होतं. नदी होती मध्ये, नदीला थोडासा पूर आला होता. बाईचा स्वभाव उलटा होता. काही काही घरात बाईचा स्वभाव उलटा असते, काही काही घरात माणसाचा स्वभाव उलटा असते. असं काही नाही की बाईचाच उलटा असते, कधी कधी माणसाचा उलटा असते, आणि कधी कधी बाईचाही उलटा असते. तर यांच्या घरामध्ये हे जे सांगतो दृष्टांत, बाईचा स्वभाव उलटा होता बा. आणि मग नदी पार करून गावात यायचं होतं. संध्याकाळ होत होती, आणि नेमकं मग त्या माणसाने त्या बाईला सांगितलं की बा, तुला काय पोहायला वगैरे येत नाही, संध्याकाळ होत आहे, आपण लवकर घरी पोहोचलो पाहिजे. आपल्याकडे बैल जोडी आहे, एक बैल लांडा आहे आणि एक बैल बांडा आहे. तर तू बाई माणूस आहे, तर तू काय कर, त्या बांड्याची शेपटी पकड, आपल्याला नदी पार करायची. नदीला पूर आलाय, तू बाई माणूस आहे, तुला काय पोहता येत नाही, काही नाही, मला पोहता येते, मी बांड्याची शेपटी पकडतो. हिनं तिकडे डोळे वाचून पाहिजे. मला असंच समजता का तुम्ही, कमी समजता मला, तुम्ही एवढे लेकर जन्माला घातले, संसार माझ्यामुळेच आहे, मी म्हणून टिकले बिकले बाबा, विचारू. स्वतःचा झेंडा असते बघा. प्रत्येक घरात असे कॅरेक्टर असतात बघा, काही काही हिरो आणि हिरोईन. मीच खरं म्हणते पहा, माझंच ऐका आणि माझंच बरोबर आहे म्हणते. बरं, त्या स्वभावामुळे आपल्या संसाराचं, कुटुंबाचं, परिवाराचं गणित कोणीकडे चाललंय याचा काही विचार नसतो बघा. तर हे ती बाई जी उलट्या डोक्यावाली होती की नाही, ती तिथंच त्या नवऱ्याला भांडत बस. मला असं समजता, तसंच समजता, तुमचंच ऐकत आले आतापर्यंत, तुम्ही आता मला कमजोरच समजता. मी काय लांड्याची शेपटी पकडेल किंवा बांड्याची शेपटी पकडेल, तुम्हाला काय करायचं, मी लांड्याची शेपटी पकडेल, तुमचं ऐकणारच नाही म्हणे. ते म्हणे बापा असं नको करू, नदीला पूर आलेला आहे म्हणे, मला पोहता येते, तुला पोहता येत नाही बापा. बांड्याची शेपट पूर्ण आहे शेपूट, लांड्याची छोटीशी शेपटी आहे, तुझा हात निसटला तर काय करू म्हणे, तू वाहून जाशील. जा म्हणे तिकडे, तुम्हाला काय करायचं ते करा, मी लांड्याची पकडे. आता तिथं कोण कोणाचं ऐकते बापा, जिंदगी जाते. बरेच लोक आमच्याकडे येतात. मागे एक आई आली, एक बाबा आले. आल्यावर ते म्हणे भंतेजी तुमच्याशी थोडस बोलायचं म्हणे, मार्गदर्शन घ्यायचं. मी म्हटलं बा ठीक आहे. तर ती आई म्हणे अगोदर, भंतेजी यांना काहीच समजत नाही. मी म्हटलं आई लेकर किती झाली तुम्हाला, किती लेकर आहे? आईच्या वयात पांढरे केस झालेली आई समजा आमची. म्हणे भंतीची 4 लेकर आहे म्हणे, 3 मुली झाल्या म्हणे, वाट पाहू पाहू. 4था मुलगा झाला म्हणे बा, मग झालं म्हणे ऑपरेशन. गावाकडे लय चालते असा कार्यक्रम, मुलाची वाट पाहू पाहू, मुलाची वाट पाहू पाहू. लय पोरी जन्माला घालते, मग संसाराची फजिती होते. खरं तर आज तसं काही राहिलेलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जग फार मोठी प्रगती करत आहे. नासाचं यान मंगळावर जाऊन रिसर्च करते आहे, विज्ञान मोठी प्रगती करते आहे. वंशाचा दिवाण दिवा काही नसते खरं, लय लोक रडतात. ते 2 मायबाप आले माझ्याकडे, ती आई म्हणे भंतीजी यांना काही कळत नाही. मी म्हटलं लेकर किती आहेत आई तुम्हाला? तर म्हणे 3 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. मी म्हटलं त्यांचं लग्न कार्य हो म्हणे भंतीजी, लग्न कार्य झालं म्हणे, पोराचं लग्न झालं, त्याला 2-3 लेकर आहे म्हणे, पोरीचे लग्न झाले, सगळ्याच व्यवस्थित आहे. मी म्हटलं मग आई मला सांगा, म्हटलं 4 लेकर झाले, सगळ्याचे लग्न केले, घर घरात आणले, व्यवस्थित आहे सगळं काही, आणि तुम्ही म्हणता यांना काहीच कळत नाही. ते 5चे 50 कसे काय झाले, वेल मांडवाला कसा काय गेलाय काही कळत नाही. तर ते गदा गदा हसायला लागली आई. तिचं झालं तर ते बाबा म्हणे भंतीजी हे मलाच दोष देते म्हणे, हिलाच काही कळत नाही. मी म्हटलं बापा आता तुम्हाला काय बोलू. तर गणित असंच आहे पहा, प्रत्येकाला वाटते मी सोडून सगळे सुटतात.
प्रत्येकाला असं वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलं, इतरांना दोष देत असताना एक बोट, घरातले असो की बाहेरचे असो, इतरांकडे असं जेव्हा एक बोट करतो आपण, तर हे 4 बोट आपल्याकडे असतात. हे 4 बोट आपल्याला इशारा करतात की गड्या, दुसरे चुकत असतील नसतील, पण तू पण आत्मचिंतन केलं पाहिजे. तू पण स्वतःला विचारलं पाहिजे की माझे काही गणित चुकते का. कारण ही सायकोलॉजी अशी आहे, हे मानसशास्त्र असं आहे की जर आपली नकारात्मकतेची बाजू तयार झाली, स्वभाव जर तयार झाला इतरांना दोष देण्याचा, इतरांच्या त्रुट्या काढण्याचा, तर त्याचा आजार जडत असते आपल्याला. तुम्ही डॉक्टरांना विचारा, या मानसिकतेचा आजार जडत असते आपल्याला. आपण सकारात्मक आहोत की नकारात्मक आहोत. जर नकारात्मक आहोत तर किती चांगली कोणती गोष्ट हो, कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला वाईटच दिसते बघा. आणि त्यामुळे हे जे नवरा बायको होते की नाही दोन्ही, हे त्या पाण्यात उतरले बा. आता बायको ऐकायला तयारच नव्हती. बायको म्हणे मी लांड्याची धरील, म्हणजे लांड्याचीच धरील म्हणे, तुमचं ऐकणारच नाही. आता तिच्या समोर याचं काही चाललं नाही. धरली बा लांड्याची शेप त्या बाईनं, आणि नदीच्या बरोबर धारेत गेले प्रवाहात. प्रवाहात गेल्यावर यानं मुक बसाव का नाही, याचं प्रेम तिथं उफाळून आलं. हे त्या धारेत गेल्यावर त्या बाईला म्हणे बा, धरली तर धरली म्हणे लांड्याची शेपूट, पक्की तरी धर म्हणे. आता याच्या ध्यानातच नाही गणित बिघडू शकते म्हणून, कारण उलटा कार्यक्रम होता ना. धारेत पोहोचले, नदीच्या मधोमध पूर आलाय, छाती एवढं पाणी आहे. लांड्याच्या शेपटीला पकडले, नवऱ्याचं ऐकायचंच नाही म्हणून. नवऱ्याला प्रेम खरंच उफाळून आलं बरोबर भारत गेल्यावर. याला ध्यानच नाही की आपण सांगितल्याचा उलटा परिणाम होते म्हणून. आपण मुकत बसायच्या लक्षातच आलं नाही. हे त्या धारेत गेल्यावर तिला म्हणे, धरली तर धरली म्हणे लांडीचे शेपूट, पक्की तरी धर म्हणे. ही तिथं बी तोंड डोळे वाचून त्याच्याकडे पाहते. तुम्ही काय समजता म्हणे मला, हा असंच समजता का म्हणे, मला काहीच कळत नाही का. असं तसं बोलून बोलून बापा, धरेल तर धरेल नाही तर सोडून देईल. आई बाबा तसं नको करू म्हणे, पक्की धर म्हणता म्हणता मी धरेल तर धरेल नाही तर सोडून देईल, तुमचं ऐकत बसू काय. गेली सोड, सोडून दिली तर गेली वाहत खाली गेली. नदी इकडे वाहत होती समजा, नदी इकडे वाहत गेली, हे नदीच्या पलीकडे गेलं आणि हे उलट्या दिशेला पाहत गेलं तिला शोधायला. वरती एक शेतकरी होता, त्याला विचारलं यानं, माई बायको दिसली का म्हणे तुला. ते म्हणे तुझी बायको मला कशी दिसेल. झालं काय, ते म्हणे बा नदीत वाहून गेली. ते म्हणे कुठून वाहून गेली. ते म्हणे खाली वडाचं झाड दिसते की नाही, तिथून वाहत गेली. हे म्हणे तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय. ते म्हणे कसं काय. अरे बायको जर तिथून त्या वडाच्या झाडापासून वाहून गेली तर वरती कशी येईल, तिकडं जाईल खाली. ते म्हणे नाही राव म्हणे, गणित उलट होतं म्हणे. मला वाटलं म्हणे बा वाहतही उलट्या दिसेला येते का काय, म्हणून मी वरती आलो म्हणे शोधायला. तर अशा प्रकारचे गणित होतात पा संसारामध्ये, आणि सगळ्या संसाराचा भट्ट्या बोळ होते, आणि म्हणून परिवाराचे गणित बिघडतात बघा. तुम्हाला ह्या दृष्टांत यासाठी सांगितला की तुम्ही सुद्धा मायबाप आहात, आत्मचिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जीवन खरंच खूप अनमोल आहे बघा. हे जीवन एवढं अनमोल आहे की जर आपण चांगलं वागलो तर आपण अनेक लोकांचं भलं करू शकतो, आपल्या परिवाराचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो. आणि जर मायबाप म्हणून किंवा वृद्ध लोक म्हणून, ज्येष्ठ लोक म्हणून आपण जर ध्यानावर नसेल, आपल्याला डिसिजन निर्णय चांगले घेता येत नसेल, आपला स्वभाव आपल्याला चांगला बनवता येत नसेल, तर आपल्या लेकरा बाळांवर, आपल्या पिढ्यावर त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो बघा. माहिती तुम्हाला, त्या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो मी. औरंगाबाद मध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे बघा. तुम्ही पण जर कधी गेला, खाण्यापिण्याचे परिणाम किती डेंजर होतात. दारू, गांजा, बिडी, तंबाखूचे लोक व्यसन करतात बघा. लोकांना काही वाटत नाही, कारण व्यसन हे खूप डेंजर आहे बघा. त्या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि एक माणूस मृत्यूशी झुंज देत होता बघा. त्याचं जीभ हा जबडा उजव्या बाजूचा पूर्ण काढून टाकला. त्याची बायको, त्याचे लेकर रडत होते. आणि ते परिवाराला विचारलं की काय झालं नेमकं, तर ते म्हणे भंतेजी तंबाखू, गुटखा, अजून काय काय खात होते म्हणे वयाच्या 15व्या वर्षापासून. किती
वयाच्या 15व्या वर्षापासून इथंच राहायचं म्हणे, फक्त जेवण करताना थुंकायचे म्हणे, बस रात्री झोपेपर्यंत इथं तोंडात असते घाणच्या घाण वास, त्यांचं काय काय ते लाळीच्या वाट्या आतमध्ये जात असेल. आणि आता काही दिवसांपूर्वी म्हणे भंतेजी कॅन्सर झाला डिटेक्ट, कॅन्सर डिटेक्ट झाला आणि नेमका 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर होता, 3ऱ्या लेवलचा. पैसे खूप लावतोय म्हणे भंतेजी, आम्ही केमो करतोय, काय काय करतोय. डॉक्टरांनी सांगितलं ह्याची गॅरंटी नाही आहे. आणि मग त्यांची माहिती काढली मी की हे जे मुलगा आहे समजा, त्यांचं वय जवळपास मला वाटतं 45-50च्या जवळपास असेल. आता ते वारले, ते आता काही दिवसांपूर्वी. त्यांना घरच्यांना विचारपूस केली त्यांचे वडील वगैरे काय करत होते, तर त्यांना व्यसन होतं का. कधी कधी डीएनए मध्ये येतं, ते अनुवंशिकतेनुसार बऱ्याच गोष्टी. आता जे मी तुम्हाला सांगत आहे ना संस्काराच्या बाबतीमध्ये, जैसे माता पिता होते, ज्या प्रकारचे स्वभावाचे माता पिता असतात तसे लेकरं घडतात. म्हणजे घडतात ही काळ्या दगडावरची रेष आहे बघा. त्यांना विचारले यांचे वडील वगैरे खाटपीत होते का, ते म्हणे हो म्हणे भंतेजी, यांचे वडील सुद्धा दारू पित होते, यांचे वडील सुद्धा तंबाखू खात होते. हे मी तुम्हाला यासाठीच सांगत आहे की जर अशा प्रकारचा स्वभाव आई वडिलांचा असेल तर मुलांमध्ये तो उतरतो, म्हणजे उतरतो. आणि त्यामुळे या जीवनाला सार्थक बनविण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करण्यासाठी किंवा याच्यावर विचार करण्यासाठी शील सदाचाराचं जीवन जगू शकलो पाहिजे बघा. आपल्याला नीतिमत्ता कळाली पाहिजे, आपल्या मुलाबाळांना चांगलं घडवता आलं पाहिजे. शिक्षण हे फार महत्वाचं आहे बघा. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे शस्त्रा समान आहे. आज तुम्ही पाहत असाल शिकलेल्या माणसांना खूप काही मिळते. या गावाबद्दल प्राऊड फील होतोय मला. आता बघा त्या मुलीचा पण आरोग्य खात्यामध्ये तिचा सत्कार केला बघा इंगोले सरांनी. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सुद्धा या गावातला मुलगा झाला, त्याचाही सत्कार केला. आणि आपले सर तर आनंद इंगोले सर तर आयुक्त आहेत, कमिशनर आहेत बघा मुंबईला जीएसटी मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणामुळेच प्राप्त होतात. म्हणून या जीवनाला वाया घालवू नका बघा. अंतर्मुखी बनत राहा, बहिर्मुखी बनण्यामध्ये काही अर्थ नाही. दुसऱ्याला दोष देणे, जगाला वाईट म्हणणे याच्यात काही अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे असे गावामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे. हे एवढं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघा धम्मदेसनेसाठी. प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम जर झाले तर खूप मोठं परिवर्तन होऊ शकते. आणि मी ते आपल्या द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गावातील, शहरातील, तालुक्यातील आपल्या लोकांना एक आवाहन करेल की गावाला तुम्ही रिटर्न गिफ्ट धम्मदेसनेच्या माध्यमातून दिलं पाहिजे. चांगल्या विनयधारी, सुशिक्षित, प्रामाणिक, सिलवान, गुणवान भिक्खूंच्या धम्मदेसना तुम्ही गावामध्ये आयोजित केल्या पाहिजे, प्रवचन आयोजित केले पाहिजे. आणि त्या प्रवचनाच्या माध्यमातून गावामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांनी आपल्याला भरभरून दिलेला आहे. काल आपल्याला कवडीची किंमत नव्हती, आज आपल्याला किंमत प्राप्त झाली पाहिजे. त्या बाबासाहेबांनी रमाई आवास योजना संविधानात तरतूद केली. तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते, बाबासाहेबांनी त्याची तरतूद केली. तुम्हाला जे जे काही हे कायद्यानुसार जे जे काही मिळते बाबासाहेबांनी संविधानात्मक तरतुदी केल्या. आज तुमच्या डिग्रस गावची एक माता महिला या गावची सरपंच बनू शकते. हे आपल्या संविधानाची मोठी एक कर्तृत्व आहे किंवा संविधानाचा आपल्या हा रिझल्ट आहे बघा. हे बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे. आणि त्यामुळे त्या बाबासाहेबांचा मोठा त्याग आहे. त्या बाबासाहेबांनी आपला विकास व्हावा म्हणून 4 मुलं त्या बाबासाहेबांचे गेले बघा. इंदू गेली, इंदू नावाची मुलगी होती बाबासाहेबांना, लहानपणात ती मृत्युमुखी पडली. राजरत्न नावाचा एक मुलगा झाला बाबासाहेबांना, तो बालपणात गेला. रमेश नावाचा एक मुलगा झाला बाबासाहेब रमाईला, तो बालपणात गेला. गंगाधर नावाचा एक मुलगा झाला बाबासाहेब रमाईला, तो बालपणात गेला. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली परवा केली का. आपण तर बापा बाल्यान बाल्याची माय बायकोन बा लेकरन बस एवढंच गणित आहे. आमच्या बाल्याला म्हणत नाही बा आमचा बाला लय चांगला आहे. परंतु म्हणजे अशा प्रकारची एक आमचं काय म्हणू स्लोगन आहे. तर अशा प्रकारचं जीवन आपलं नसावं बघा. स्वयंकेंद्रित आपण समाजाला देणारे असलो पाहिजे. त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. भरभरून दिलं ना. कुणी नाही केलं भलव माय भीमान केलं, ते दिल्लीचं दालन फुलव माय भीमान केलं. कोणी केलं?
भीमानं केलं बघा हे सगळं काही. काल कवडी मोल, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. एक हिरा इथे जन्माला आला आणि त्यांनी लाखो करोडो लोकांचं भलं केलं बघा. तेव्हा तुम्ही सुद्धा केवळ स्वतःच्या संसार प्रपंचापुरते लिमिटेड जीवन जगणारे नसायला पाहिजे. आपलं जीवन हे इतरांच्याही कामी पडलं पाहिजे. त्या जीवनाला जीवन म्हणतात बघा. हे असं साधं जीवन, खाण्यापिण्यासाठी जगणं, जगण्यासाठी खाणं, खाता खाता बटन दबलं की मरणं, याला काय जीवन म्हणतात का? मला सांगा ना तुम्ही. असं तर प्राणी जीवन जगतात. मग बघा तुम्ही, पशु पक्षी प्राणी जीवन जगतात ना, ते पण गर्भधारणा होते त्यांची. कधी कधी अंड्यातून जन्माला घालतात, नाही तर गर्भधारणेतून पोटातून जन्माला घालतात लेकरांना. जोपर्यंत खाता पिता येत नाही तोपर्यंत स्तनातून दूध पाजवतात किंवा चोचीतून काहीतरी खाऊ घालतात. आणि एकदा ते पक्षी प्राणी मोठे झाले की पुन्हा भवचक्र सुरूच आहे. मनुष्य सुद्धा असंच जगत असेल तर त्या जीवनाला अर्थ आहे का काही? अरे मनुष्याला बुद्धी दिली, त्याने त्या बुद्धीचा वापर केला तर ते खूप काही मनुष्य करू शकतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी मोठा आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत आणि हे सगळं काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. बाबासाहेबांची केवळ नाचूनच जयंती साजरी केली नाही पाहिजे. शेवटचा पॉइंट सांगतो. गावाकडे मला माहिती आहे असे फार लोक असतात की त्यांना वाटते डीजे लावला जयंतीला आणि काहीतरी पिऊ पिऊ नाचलो की बस जणू काय बाबासाहेबांवरच आम्ही उपकार केले. आमच्या गावची जयंती लय भारी झाली, काय की ढेकळाची जयंती भारी झाली. काय देता तुम्ही प्रबोधन समाजाला? कोणतं प्रबोधन देता? डीजेवर नाचता म्हणजे काय करता? बाबासाहेबांवर उपकार करते का कोणी? अरे नाचण्यात काय भेटते? त्या दिवशी आम्ही बसलो होतो मीटिंग मध्ये, बोले सर जस्ट नॉर्मली आम्ही हिशोब करण्यासाठी म्हणून की महाराष्ट्रातील भीम जयंतीचा अनाठाई एका दिवसाचा पाण्यात जाणारा खर्च किती होत असेल आम्ही अंदाजा काढला तर 100 कोटीच्या वरच्या प्लस खर्च एका दिवसाचा होतो जयंतीचा. माहित आहे तुम्हाला? या एवढ्या पैशांमध्ये जर लोकांनी विचार केला की चॅरिटी हॉस्पिटल काढले पाहिजे, नाही का, काही गरीब दीन दुबळे लेकरं असतात, विद्यार्थी असतात, त्यांना काही मदत केली पाहिजे, काही बँका वगैरे काढल्या पाहिजे, काही चांगले मोठमोठे विहार निर्माण केले पाहिजे, समाज उपयोगी काही कामं केले पाहिजे, तर काय नाही होऊ शकत? होऊ शकते की नाही? परंतु लोक बघा नाचण्या गाण्या पुरतच बाबासाहेबाला काही काही लोक लिमिट मध्ये ठेवतात आणि बाबासाहेबांच्या खरं तर ते विचाराचा अपमान करतात. आणि असं नको व्हायला म्हणून प्रबोधनाच्या कार्यक्रमांची नितांत गरज आहे. त्यामुळे आनंद इंगोले सरांनी त्यांच्या भावंडांचं, त्यांच्या बहिणीचं, परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बघा. आणि त्या गोष्टी, ह्या गोष्टी तुम्हाला समजाव्यात म्हणूनच त्यांनी ही धम्मदेसना आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळे अधिक मी न बोलता, वेळ भरपूर झालेला आहे, परंतु गावाकडे त्यांना मी विचारलं, वेळेचं काही बंधन नसतं. उद्या आम्हाला गडचिरोलीला निघायचं, त्यानंतर नागपूर आहे, त्यानंतर मग कोकण दौरा आहे. रोजच्या रोज प्रवास असतो बघा आमचा आणि रोज धम्म दौरे असतात. तुम्हाला सर्वांना सरते शेवटी मी सूचना करेल, आपलं द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे, त्याचे सध्या मला सांगायला अभिमान वाटेल तुम्हाला 1,48,000 सबस्क्रायबर्स आहेत बघा आपल्या युट्यूब चॅनल. द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे. तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या समाजामध्ये परिवर्तन व्हावं असं ज्यांना कुणाला वाटत असेल तर आपल्या लेकरांना किंवा स्वतःला बिघडवणारे चित्रपट मालिका पाहण्यापेक्षा बुद्धाचा उपदेश ऐकत जा, संत महापुरुषांचा विचार ऐकत जा आणि आपलं ब्रेन, आपला मेंदू वॉश करा आणि स्वतःचं हित साधा आणि आपल्या परिवाराचा विकास करा. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची धार क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार. भीमलेखनीची ही धार, भीमलेखनीची ही धार,
भीमलेखनीची धार. म्हणून कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. त्यामुळे पुनश्च एकदा सरते शेवटी सन्माननीय आयुक्त आनंद इंगोले सर, शामरावजी इंगोले, मधुकरजी, अशोकरावजी इंगोले, शशिकला ताई आणि इंगोले आई त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या प्रती मी मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती सुद्धा सद्भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तसं रोज आणि रोज दौऱ्यावरच असतो, परंतु आमच्या हातून मरण्यापूर्वी काही विधायक काम घडावं, बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची परतफेड तर आपण कोणीच करू शकत नाही, पण बाबासाहेबांच्या मिशनसाठी काहीतरी देऊन जाता यावं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता त्या माध्यमातून व्यक्त करता यावी, म्हणून औरंगाबादेत बघा सिडको कडून आपण जमीन विकत घेतली आहे आणि त्या जमिनीवरती द ग्रेट हॅपीनेस टॉवर, विश्वशांती विपස්සना बुद्ध विहार 4 मजल्याच्या विहाराचं बांधकाम आपण आता गेलेल्या 26 जानेवारी 2026 ला सुरू केलाय आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपल्या त्या बांधकामाची, बुद्ध विहाराची, द ग्रेट हॅपीनेस टॉवरची विशेषता ही आहे की कोणाकडेही हात न पसरवता, कोणालाही व्यक्तिगत दान न मागता, वर्गणी किंवा पावत्या बिवत्या न फाडता, समाजामध्ये आम्ही या प्रबोधनाच्या माध्यमातून जी श्रद्धा निर्माण करतोय त्या श्रद्धेतून, विशेषतः समाजाच्या स्वेच्छादानातून जे लोक मटेरियलच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपामध्ये दान देतात, अशा समाजाच्या स्वेच्छादानातूनच द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचं बांधकाम सध्या सुरू आहे. तेव्हा त्यामध्ये आपणही सहभागी व्हावे आणि महान पुण्य संपादन करावे अशी एक सूचना आपणास करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं